विठ्ठलराव देशमुख हे गावातले एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे शिक्षकाची नोकरी केली. अनेक पिढ्यांना घडवताना त्यांनी स्वतःचं आयुष्य मात्र साधेपणात घालवलं. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. एक दिवस निवृत्ती आली आणि घरात शांतता पसरली. पूर्वी सकाळी शाळेची घंटा, मुलांचा गोंगाट, प्रश्नांची सरबत्ती हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होतं. आता मात्र सकाळी उठल्यावर ऐकू येत होती ती फक्त घड्याळाची टिकटिक. पत्नी सरस्वतीबाई घरकामात गुंतलेल्या असायच्या, तर मुलं नोकरीसाठी शहरात स्थायिक झाली होती. वय वाढत गेलं तसं विठ्ठलरावांचं शरीर साथ देईना. गुडघे दुखायचे, चष्म्याशिवाय वाचता येईना. एकेकाळी सगळ्यांना शिकवणारे विठ्ठलराव आता स्वतःसाठीच आधार शोधत होते. कुणी विचारणारं, कसं आहे आज, असं एखादं वाक्यसुद्धा त्यांना महाग वाटू लागलं. एक दिवस सरस्वतीबाई आजारी पडल्या. घरातली सगळी जबाबदारी अचानक विठ्ठलरावांवर आली. स्वयंपाक, औषधं, डॉक्टरांकडे नेणं सगळं करताना त्यांना जाणवलं की म्हातारपण फक्त शारीरिक कमजोरी नाही तर मानसिक कसोटीही आहे. काही दिवसांनी मुलं भेटायला आली. वडिलांची अवस्था पाहून त्यांना अपराधीपणाची जाणीव झाली. विठ्ठलराव काही बोलले नाहीत, पण त्यांच्या शांततेत खूप काही दडलं होतं. शेवटी त्यांनी एवढंच सांगितलं, आम्हाला काही नको रे, फक्त थोडा वेळ हवा. तुमच्यासोबत. त्या एका वाक्यानं मुलांची डोळी उघडली. त्यांनी ठरवलं की आई वडिलांना शहरात नेऊन जवळ ठेवायचं. सुरुवातीला विठ्ठलरावांना बदल कठीण वाटला, पण नातवंडांचा सहवास, त्यांचे प्रश्न, त्यांचं निरागस हसणं यामुळे आयुष्याला पुन्हा अर्थ मिळाला. आज विठ्ठलराव संध्याकाळी नातवंडांना गोष्टी सांगतात, अभ्यासात मदत करतात. शरीर थकलं असलं तरी मात्र मन तृप्त आहे. त्यांना उमगलं की म्हातारपण म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर अनुभव वाटण्याची वेळ आहे. बोध, म्हातारपण सन्मानाने जगायला मिळालं तर तेही सुंदर होतं. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.